सांगली जिल्ह्यातील एका जोडप्याची, ज्यांनी आपल्या 21 वर्षांच्या वैवाहिक जीवनात मूलबाळ नसल्याने आलेल्या निराशेवर मात करत देवावरचा अटळ विश्वास आणि एक कठीण नवस पूर्ण करण्याचे धाडस दाखवले। कर्नाटकातील निपाणी गावातील रवींद्र वहावे आणि त्यांच्या पत्नीला लग्नानंतर अनेक वर्षांपर्यंत मूलबाळ झाले नाही। समाजाने त्यांना टोमणे मारले, ज्यामुळे पत्नी नैराश्यात गेली होती। 4 वर्षांपूर्वी त्यांना गर्भधारणा झाली, पण दुर्दैवाने 5व्या महिन्यात गर्भपात झाला, ज्यामुळे त्यांची निराशा आणखी वाढली। याच काळात एका वयस्कर महिलेने त्यांना सांगलीतील एका प्राचीन देवस्थानाबद्दल सांगितले। तिने सांगितले की जर तुम्ही नवस केला तर तुम्हाला नक्कीच मुलगा होईल, पण नवस असा आहे की तो मुलगा झाल्यावर त्याला कृष्णा नदीच्या पात्रात सोडून द्यावे लागेल। मुलाला जन्म द्यायचा आणि नंतर त्याला नदीच्या पुरात सोडून द्यायचे। हा नवस अत्यंत भयानक होता। मुलासाठीच्या तीव्र इच्छेपोटी आणि देवस्थानावरील श्रद्धेपोटी त्यांनी जड अंतःकरणाने तो कठोर नवस केला। आनंद आणि कर्तव्यपूर्तीचा काळ। चमत्कार झाला आणि 6 महिन्यांतच पत्नी पुन्हा गर्भवती झाली। यावेळी बाळ अगदी सुदृढ होते। डॉक्टरांनाही मागच्या वेळी घडलेला प्रकार न घडल्यामुळे आश्चर्य वाटले। अखेर त्या बाळाचा जन्म झाला आणि घरात आनंदाचे वातावरण पसरले। त्या मुलाचे नाव वीर ठेवण्यात आले। आई वडील बाळाच्या प्रेमात इतके रमले की 2 वर्षांपर्यंत ते नवस पूर्ण करायला विसरले। 2 वर्षांनंतर त्याच आजीने त्यांना आठवण करून दिली की नवस पूर्ण करा, अन्यथा बाळाला आजारपण येऊ शकते किंवा देवाचा कोप होऊ शकतो। हा इशारा ऐकून आई वडिलांच्या मनात भीती बसली। त्याच वेळी कृष्णा नदीला प्रचंड पूर आला होता। धरणाचे दरवाजे उघडले होते आणि नदीच्या काठावरील गावे पाण्याखाली गेली होती। इतक्या रौद्र रूपात वाहणाऱ्या पुरात आपल्या लाडक्या 2 वर्षांच्या मुलाला कसे सोडायचे हा प्रश्न त्यांना सतावत होता। पुराच्या पाण्यात थरार, देवावरचा विश्वास आणि नवस फेडण्याची जबाबदारी यांमुळे त्यांनी अत्यंत जड अंतःकरणाने नवस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला। प्रथेनुसार त्यांनी बाळाला लाकडी पाळण्यात बसवले आणि कृष्णामाईची सेवा करणाऱ्या विशेष समाजाच्या लोकांच्या हवाली केले। हे लोक तो पाळणा घेऊन पुराच्या पाण्यात उतरले। आई वडिलांनी हात जोडून देवाला विनंती केली की माझ्या बाळाला काही होऊ देऊ नकोस। पाण्याचा प्रवाह इतका शक्तिशाली होता की पाळणा घेऊन चाललेली माणसे गटांगळ्या खाऊ लागली। किनाऱ्यावर उभे असलेले आई वडील व लोक भयभीत होऊन आरडाओरड करू लागले। भीतीचे वातावरण असतानाच एक थरार घडला। पाळणा धरलेल्या एका व्यक्तीचा हात सुटला आणि पाळणा वेगाने वाहू लागला। बाळ प्रचंड रडू लागले होते। काही क्षणांसाठी पाळण्याला कुठलाही आधार राहिला नाही। देवाचा चमत्कार। पण म्हणतात ना, देव आपल्या भक्तासाठी धावतो। त्याच वेळी त्या दोन्ही लोकांनी प्रसंगावधान राखून प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहोच जाऊन बाळाला पुन्हा एकदा पकडले आणि पाळण्याला किनाऱ्यावर सुखरूप आणले। देवाच्या चमत्काराने बाळ बचावले। हा अभूतपूर्व थरार आणि देवाचा चमत्कार कॅमेऱ्यात कैद झाला आणि देशभरात व्हायरल झाला। सांगलीतील ही कृष्णामाईचा पाळणा सोडण्याची अनोखी प्रथा आणि देवावरची अटळ श्रद्धा यामुळे एका कुटुंबाला त्यांचे मूल परत मिळाले।